नमस्कार मित्रांनो, आपण प्रयागराजच्या क्षेत्रदेवतांच्या दर्शनासाठी निघालो आहोत आणि आज आपण येऊन पोहोचलो आहोत भगवान श्री मनकामेश्वर महादेवांच्या दर्शनाला. प्रयागराजमधील क्षेत्रदेवतांपैकी एक असलेले भगवान मनकामेश्वर महादेव हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि पौराणिक असे स्थान आहे. व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की भगवान मनकामेश्वरांचं हे जे मंदिर आहे ते भगवती श्री यमुना मैयाच्या म्हणजे यमुना नदीच्या काठावरती वसलेले आहे. मंदिराच्या लगतच भगवती यमुना मैयाचं विस्तीर्ण पात्र आपल्याला बघायला मिळतं. अतिशय मोठं असं हे पात्र आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल की देवांना मनकामेश्वर का म्हणतात? तर त्याचे कारण असे की जो भक्त देवांना आपल्या मनातील इच्छा सांगतो, देवांना नवस करतो, श्रद्धेने आपल्या मनातील कामना देवांना सांगतो, त्या सगळ्या इच्छा, कामना भगवंत जर त्या कल्याणप्रद असतील तर पूर्ण करतात. आणि असा अनेक लोकांचा अनुभव आहे. अनेक लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. म्हणून अनेक जण इथे देवांना नवस करतात, आपल्या मनातील कामना सांगतात आणि जर ती कामना त्यांच्या कल्याणाची असली, इतरांच्या कल्याणाची असली, तर भगवान मनकामेश्वर महादेव ती इच्छा पूर्ण करतात. आपण बघू शकतो, जे लोक संकल्प करून काही कामना देवांना सांगतात, तर पूर्ण झाल्यानंतर भक्त लोक देवांची पूजा अर्चा करतात, देवांना रुद्राभिषेक करतात आणि त्या अभिषेकाद्वारे देवांचे धन्यवाद देतात. तर आपणही जर प्रयागराजला येत असाल, आपणही जेव्हा केव्हा प्रयागराजला याल, तर या क्षेत्रदेवतांच्या दर्शनामध्ये भगवान मनकामेश्वरांचं दर्शन नक्की करा. आपल्या मनातील इच्छा देवांना सांगा आणि जर ती सत्यसंकल्पाची इच्छा असेल, ती आपल्या कल्याणाची इच्छा असेल, तर भगवान मनकामेश्वर महादेव ती इच्छा नक्की पूर्ण करून राहतील. तर असे हे सुंदर असे क्षेत्र, पवित्र असे क्षेत्र, भगवान शिवांचे हे दिव्य क्षेत्र नक्की आपण बघा. आज इथेच थांबतो. हर हर महादेव, हर हर गंगे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार.